कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात पे अँड पार्क ही सुविधा रद्द करण्यात आलेली आहे. अमेरिकन राजदूतांच्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झालेला आहे. तर म्हाडाच्या पुणे महामंडळातर्फे मार्चमध्ये 3,000 घरांची लॉटरी निघणार आहे. शिक्षण, आरोग्य आणि रोजगारासाठी आदिवासी बांधवांची पायपीट थांबणार आहे. तर विद्यापीठांच्या अनिर्बंध अधिकाऱ्यांना वेसण बसणार आहे. झिम्बाब्वे संघाला कमी लेखण्याची चूक करणार नसल्याचं डॅरेन सॅमी म्हणाले आहेत. तर अनुराग कश्यप यांनी द केरला स्टोरीवर टीका केली आहे. या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत. नमस्कार, मी गौरी कुबेर. आज 23 फेब्रुवारी वार सोमवार. तुम्ही ऐकत आहात देशातील नंबर 1 मराठी न्यूज वेबसाईट isakal.comचं पॉडकास्ट. पॉडकास्टची पहिली बातमी अर्थसंकल्पीय अधिवेशनाची. महाराष्ट्र शासनाच्या विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी वाहतुकीत बदल करण्यात आलेले आहेत. अधिवेशन 23 फेब्रुवारी 2026 पासून सुरू होत आहे. संपेपर्यंत विधान भवन परिसरात अडथळे, वाहतूक कोंडी आणि सुरक्षिततेसाठी विशेष निर्बंध लागू करण्यात आलेले आहेत. यामध्ये अनेक ठिकाणी पे अँड पार्क सुविधा पूर्णपणे रद्द करण्यात आलेल्या आहेत. मान्यवरांच्या वाहनांवरील पार्किंग वगळलं तर इतर सर्व वाहनांना प्रतिबंध आहे. अधिवेशनासाठी विधान भवनात मान्यवरांच्या वाहनांसाठी जागा अपुरी पडतेय. त्यामुळे पे अँड पार्क सुविधा तात्पुरती बंद ठेवण्यात आलेली आहे. यामध्ये जमनालाल उषा मेहता चौक ते जमनालाल बजाज मार्ग डेड एंड, जमनालाल बजाज मार्ग जंक्शन ते मुरली देवरा चौक, मुरली देवरा चौक ते गेंडा पॉइंट, साखर भवन जंक्शन ते विधान भवन मार्ग, युनियन बँक बिल्डिंग ते मादाम कामा रोड इथे मान्यवरांच्या वाहनांसाठी पार्किंग उपलब्ध असलं तरीही इतर वाहनांना मनाई आहे. व्ही राव मार्ग, फी प्रेस जनरल मार्ग तसंच गरज भासल्यास रामनाथ गोयंका मार्गांवर, साखर भवन जंक्शन ते विधान भवन मार्गापर्यंत रस्ता पूर्णपणे बंद राहील. हे निर्बंध पोलीस, फायर ब्रिगेड आणि ॲम्ब्युलन्स या वाहनांना लागू होणार नाहीत. पॉडकास्टची दुसरी बातमी आहे अमेरिकेच्या राजदूताची. इस्रायलला मुख्य अरब प्रदेशांवर नियंत्रण ठेवण्याच्या अधिकाराबाबत बायबलमधील कल्पनेशी अमेरिकेच्या राजदूतानं सहमती दर्शवली आहे. त्यांच्या या वक्तव्याचा पाकिस्तानसह 13 देशांनी निषेध केलाय. पॅलेस्टिनी नागरिकांच्या आत्मनिर्णयाच्या मूलभूत अधिकारासाठी आणि 4 जून 1967च्या धर्तीवर त्यांचं स्वतंत्र राष्ट्र स्थापण्यासाठी सर्व अरब भूमी इस्रायलच्या ताब्यातून मुक्त करण्यासाठी या सर्व देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांनी आपापल्या देशांच्या दृढ कटिबद्धतेचा पुनरुच्चार केलाय. अमेरिकेचे राजदूत माईक हुकाबी यांनी हे वक्तव्य केलं. कार्लसन यांनी म्हटलं की बायबलमधल्या वचनात इराकमध्ये युफ्रेटिस नदी आणि इजिप्तमधल्या नाईल नदी दरम्यान इस्रायलचा प्रदेश असल्याचा उल्लेख आहे. इस्रायलचे कट्टर समर्थक असलेले हुकाबी यांनी उत्तरादाखल इस्रायलनं हा प्रदेश ताब्यात घेणं योग्य ठरेल असं नमूद केलं होतं. या देशांनी संयुक्त निवेदनात नमूद केलंय की पाकिस्तान, इजिप्त, जॉर्डन, UAE, इंडोनेशिया, तुर्की, सौदी अरेबिया, कतार, कुवेत, ओमान, बहरीन, लेबनान, सीरिया आणि पॅलेस्टाईनचे परराष्ट्र मंत्री आणि इस्लामिक सहकार्य संघटना, लीग ऑफ अरब स्टेट आणि गल्फ कॉर्पोरेशन काउन्सिल यांचं सचिवालय हुकाबी यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध आणि चिंता व्यक्त करतायत. पॉडकास्टची तिसरी बातमी पुणे म्हाडाची. म्हाडाच्या पुणे मंडळाअंतर्गत घरांना मोठी मागणी आहे. नुकत्याच काढलेल्या 4,200 घरांच्या लॉटरीसाठी 2 लाखांहून अधिक अर्ज आले होते. या पार्श्वभूमीवर म्हाडाकडनं मार्चमध्ये पुणे मंडळातल्या 3,000 घरांची लॉटरी काढली जाणार आहे. त्यामुळे म्हाडाच्या घरासाठी लॉटरीच्या प्रतीक्षेत असलेल्या सर्वसामान्यांना मोठी संधी उपलब्ध होणार आहे. म्हाडाचा विभागीय घटक पुणे गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास मंडळातर्फे पुणे, पिंपरी चिंचवड महापालिका व PMRD सह सोलापूर, कोल्हापूर आणि सांगली या जिल्ह्यातील विविध गृहनिर्माण प्रकल्पातील
4,186 सदनिकांच्या विक्रीसाठी नुकतीच लॉटरी काढण्यात आली. त्याला सर्वसामान्यांकडनं मोठा प्रतिसाद मिळालाय. 2 लाखांहून अधिक अर्ज आले होते. त्यांची दखल घेत म्हाडानं पुन्हा उपलब्ध होणाऱ्या जवळपास 3,000 घरांची लॉटरी काढण्याचं नियोजन केलेलं आहे. त्यानुसार मार्चमध्ये लॉटरीची जाहिरात काढली जाणार आहे, अशी माहिती म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. पॉडकास्टची 4थी बातमी दुर्गम आदिवासी पाड्यांसाठी. सह्याद्री आणि मेळघाटच्या कुशीत धुक्यानं वेढलेल्या डोंगर दऱ्यांमध्ये आजवर केवळ पायवाटांनीच ओलांडलेलं अंतर आता लाल परीच्या चाकांनी मोजलं जाणार आहे. राज्यातल्या दुर्गम आदिवासी पाड्यांपर्यंत एसटीची सेवा पोहोचवण्याचा ऐतिहासिक संकल्प परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी जाहीर केला. एसटीच्या ताफ्यात लवकरच येणार आहेत 35 आसनी, 100 अत्याधुनिक मिडी बसेस. आता केवळ गाव तिथे एसटी नाही, तर आदिवासी पाडा तिथे एसटी असा ठाम निर्धार करत त्यांनी विकासाचा नवा अध्याय सुरू केल्याची घोषणा करण्यात आलेली आहे. अरुंद रस्ते आणि तीव्र चढ उतार आणि वळणावळणाच्या रस्त्यांवरून सहज धावू शकतील अशा या बसेस खास करून आदिवासी पाड्यांसाठीच नियोजित करण्यात आलेल्या आहेत. पॉडकास्टची 5वी बातमी राज्य विद्यापीठ सुधारणा विधेयकाची. उच्च आणि तंत्र शिक्षण विभागानं काढलेल्या आदेशांना डावलून मनमानी कामकाज करणाऱ्या राज्यातल्या अकृषी विद्यापीठांच्या अधिकाऱ्यांना वेसण घालण्यासाठी विभागानं कंबर कसली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाकडनं राज्य विद्यापीठ सुधारणा विधेयक आणलं जाणार आहे. त्याद्वारे राज्य विद्यापीठ कायद्यात सुधारणा करून विद्यापीठांना मिळालेले अनिर्बंध अधिकार बऱ्याच अंशी कमी केले जाणार आहेत, अशी माहिती वरिष्ठ सरकारी सूत्रांनी दिली आहे. पॉडकास्टची 6वी बातमी क्रीडा क्षेत्रातनं. झिम्बाब्वे विरुद्धच्या सुपर 8 फेरीच्या लढतीआधी वेस्ट इंडिजचे प्रशिक्षक डॅरेन सॅमी यांनी त्यांच्या संघाच्या वाटचालीबाबत मत व्यक्त करताना प्रतिस्पर्धी संघाबद्दल आदर असल्याचं म्हटलंय. अर्थातच झिम्बाब्वे संघाला कमी लेखण्याची चूक त्यांचा संघ करणार नसल्याचं त्यांच्या या वक्तव्यावरनं प्रकर्षानं दिसून येत आहे. डॅरेन सॅमी म्हणाले आहेत की फुटबॉल असो किंवा रग्बी, कोणत्याही खेळामध्ये विश्वकरंडकाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त आहे. त्यामुळे या स्पर्धेत खेळाडूंचा खेळ उंचावत असतो. आमचा संघही अशाच प्रकारची कामगिरी करतोय. तसंच आमच्या संघात प्रत्येक खेळाडू जेव्हा गरज असते तेव्हा संघासाठी धावून येतो. सिकंदर रझाच्या नेतृत्वात झिम्बाब्वेच्या संघानं छान कामगिरी केली आहे. पॉडकास्टची शेवटची बातमी ऐकूयात दिग्दर्शक अनुराग कश्यप यांच्या टीकेची. वादग्रस्त ठरलेल्या द केरला स्टोरीनंतर आता त्याचा पुढचा भाग द केरला स्टोरी 2 गोज बियॉन्ड या शीर्षकाखाली जाहीर झालेला आहे. चित्रपटानं अनेक सत्य घटनांवर आधारित या टॅगलाईनमुळे पुन्हा तथ्यांच्या विश्वासार्हतेबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. या पार्श्वभूमीवर दिग्दर्शक अनुराग कश्यप यांनी चित्रपटावर तीव्र शब्दात मत व्यक्त केलंय. अनुराग कश्यप म्हणाले आहेत की हा एक प्रपोगंडा स्वरूपाचा चित्रपट आहे. निर्मात्यांना यामधून व्यावसायिक उत्पन्न मिळवायचं आहे. व्यावसायिक उत्पन्नासाठी समाजात फूट पाडणाऱ्या या विषयांचा वापर केला जातोय. कश्यप यांच्या या विधानामुळे समाज माध्यमांसह चित्रपट वर्तुळात पुन्हा एकदा चर्चा रंगलीय. हे होतं isakal.comचं पॉडकास्ट, अर्थात सकाळचं पॉडकास्ट. हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला जरूर कळवा. त्याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा. तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात. धन्यवाद. स्क्रिप्ट अँड रिसर्च वृषाल करमरकर.